नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 8 मार्च 2024, वार आहे शुक्रवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषण। तर आज या ठिकाणी आपण महत्त्वाच्या बातम्यांमध्ये प्रमुख 4 बातम्यांवर या ठिकाणी लक्ष केंद्रित करणार आहोत, ज्यामध्ये जी पहिली न्यूज आहे ती उज्ज्वला योजनेसंदर्भात आहे। त्यानंतर आपण कुल्केपरिपट्टनम स्पेसपोर्ट आणि शेवटी बायोमेट्रिक आणि डेंग्यू ताप यावर या ठिकाणी इन डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत। आणि त्यांची जी काही डिस्कशन आहे ती MCQ क्वेश्चनच्या माध्यमातूनच अर्थात राहील। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी जी काही आपली पहिली न्यूज आहे ती उज्ज्वला योजनेसंदर्भात आहे। सर्वप्रथम न्यूज पाहूया। उज्ज्वला योजनेतील अनुदानाला मुदतवाढ अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती तुम्हाला दिसून जाईल। या ठिकाणी अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या मार्फत जी काही उज्ज्वला योजना आहे त्या ठिकाणी उज्ज्वला योजनेला दिलं जाणारं जे काही अनुदान आहे त्या अनुदानामध्ये या ठिकाणी एका वर्षासाठी वाढ केली आहे आणि त्या संदर्भात ती न्यूज आहे। या ठिकाणी सरळ या न्यूज धरून जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। भारत सरकारने सुरू केलेल्या उज्ज्वला योजनेचे उद्दिष्ट काय, अशा प्रकारचा मित्रांनो आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय ए शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करणे, पर्याय बी ग्रामीण भागात डिजिटल साक्षरतेला प्रोत्साहन देणे, पर्याय सी आपल्याकडे आहे दारिद्र्य रेषेखाली कुटुंबातील महिलांना स्वयंपाकाचे स्वच्छ इंधन पुरवणे, आणि शेवटचा पर्याय डी आपल्याकडे आहे ज्येष्ठ नागरिकांना मोफत आरोग्य सेवा प्रदान करणे। अशा प्रकारची उद्दिष्टे या ठिकाणी उज्ज्वला योजनेची आहेत। अशा प्रकारचे 4 पर्याय आपल्या समोर आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल जी काही उज्ज्वला योजना आहे ती LPG संदर्भात आहे, म्हणजे जो काही गॅस आहे गरीब कुटुंबांना सरकारच्या मार्फत गॅस दिला जातो आणि त्या संदर्भात ती न्यूज आहे। या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल ती ग्रामीण भागामध्ये स्वयंपाकाच्या इंधनासाठी मोठ्या प्रमाणावर जळाऊ लाकडाचा वापर केला जातो। यामुळे घरामध्ये प्रदूषण होते, त्यामुळे महिलांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणावर दूरगामी परिणाम होतात। अशा प्रकारच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या टाळण्यासाठी या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून उज्ज्वला स्कीम सुरू करण्यात आली, ज्याच्या माध्यमातून जे काही दारिद्र्य रेषेच्या खालील जे काही कुटुंबे आहेत त्या कुटुंबांना या ठिकाणी गॅस कनेक्शन आणि शेगडी या ठिकाणी मोफत दिली जाते। आणि त्यानंतर जे काही प्रत्येक महिन्याला किंवा ठराविक कालावधीनंतर जो काही गॅस रिफिल करायचा असतो, सिलेंडर रिफिल करायचं असतं, त्यावरही सरकारकडून 300 रुपये अनुदान दिलं जातं। आणि हे जे 300 रुपये अनुदान सरकारकडून दिलं जात आहे त्यासाठी आता 1 वर्षाची मुदत वाढ ही देण्यात आली आहे, त्या संदर्भात ती न्यूज आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 चं योग्य उत्तर राहील पर्याय सी। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। तत्पूर्वी आपण या ठिकाणी जी काही उज्ज्वला योजना आहे या उज्ज्वला योजनेचे जे काही महत्त्वपूर्ण फॅक्ट्स आहेत किंवा की टर्म्स आहेत त्यांना या ठिकाणी समजून घेऊ। सर्वप्रथम उज्ज्वला योजनेचे जे काही उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट पाहूया। या ठिकाणी महिलांचं जे काही आरोग्य आहे त्या आरोग्यावर या ठिकाणी लक्ष केंद्रित केलं आहे। तुम्हाला माहिती असेल की घरामध्ये जे काही वायू प्रदूषण आहे ते प्रामुख्याने जळण लाकडामुळे होते, म्हणजे चुलीवर जो काही स्वयंपाक केला जातं त्यापासून जे काही प्रदूषण होतं ते प्रमुख कारण या ठिकाणी घरातील वायू प्रदूषणाचे आहे। त्याचबरोबर जे काही दारिद्र्य रेषेखालील गरीब महिला आहेत किंवा गरीब कुटुंब आहेत त्या कुटुंबांना हक्काचं स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन प्रोव्हाइड करणं हा मुख्य उद्देश या ठिकाणी उज्ज्वला योजनेचा असलेला आपल्याला दिसतो। या योजनेची सुरुवात 2016 मध्ये करण्यात आली, म्हणजे मे महिना 2016 मध्ये या योजनेची सुरुवात झाली। सरळ तुम्हाला यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो। सुरुवातीला या योजनेचे जे काही लक्ष्य असं होतं की 2019 पर्यंत 5 कोटी LPG कनेक्शन दिले जातील, म्हणजे 2016 जेव्हा ही योजना निर्माण करण्यात आली तेव्हा असं लक्ष्य करण्यात आलं की 2019 सालापर्यंत या ठिकाणी देशातील एकूण 5 कोटी कुटुंबांना किंवा 5 कोटी LPG कनेक्शन त्या ठिकाणी दिले जातील। आणि पुढे हे जे उद्दिष्ट आहे त्यामध्ये वाढ करण्यात आली आणि हे उद्दिष्ट 2021 पर्यंत 5 कोटीवरून 8 कोटीवर वाढवण्यात आलं, म्हणजे 2021 सालापर्यंत केंद्र सरकारकडून असं उद्दिष्ट ठेवण्यात आलं, असं लक्ष ठेवण्यात आले की आपण एकूण 8 कोटी LPG कनेक्शन वाढवणार आहोत। आणि त्या संदर्भात केंद्र सरकारने वेळोवेळी चांगलं कार्य केलेलं आपल्याला दिसत आहे। या ठिकाणी जे लाभार्थी आहेत अर्थातच आपण चर्चा केली आहे
प्रामुख्याने दारिद्र्य रेषेखालील जे काही कुटुंब आहे त्या कुटुंबातील ज्या महिला आहेत त्या महिलांना या ठिकाणी प्रामुख्याने लाभार्थी म्हणून त्या ठिकाणी गृहीत धरलं जाईल आणि या ठिकाणी जे काही आर्थिक सहाय्य केलं जातं ते जे आर्थिक सहाय्य आहे सुरुवातीला LPGचं कनेक्शन घेण्यासाठी आणि जी काही LPG साठी लागणारी शेगडी आहे त्या शेगडीसाठी या ठिकाणी ते आर्थिक सहाय्य दिलं जात होतं आणि पुढे जे काही आर्थिक सहाय्य आहे ते प्रत्येक वेळी 300 रुपये जेव्हा तुम्हाला गॅस रिफिल करायचा आहे त्या गॅसचं पुनर्भरण करायचं आहे तेव्हा 300 रुपये प्रत्येक वेळी दिले जातील अशा प्रकारचं आर्थिक सहाय्य केंद्र सरकारकडून या ठिकाणी उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत दिलेलं आपल्याला दिसतं। मग या ठिकाणी जो हा उज्ज्वला योजना आहे त्याचा लाभ का होईल, घरातील जे काही वायू प्रदूषण आहे त्यामध्ये लक्षणीय घट होईल म्हणजेच महिलांचं आरोग्य आणि त्या कुटुंबाचं जे काही आरोग्य आहे ते आणखी चांगलं होण्यास मदत होईल। दुसरी गोष्ट म्हणजे पुढे यामुळे ज्या काही महिला आहेत त्यांना जे काही जळाऊ इंधन आहे ते गोळा करण्यासाठी बराच वेळ त्यांचा खर्च होत असे, मग त्या वेळेचीही बचत या ठिकाणी होऊ शकते आणि त्या वेळेची बचत याचा अर्थ या ठिकाणी त्या महिलांना इतर कार्य करून काही आर्थिक लाभही भेटू शकतो। अशा प्रकारे मित्रांनो एकूण जी काही उज्ज्वला योजना आहे तिच्या संबंधी आपण चर्चा केली। पाहूया आजचा प्रश्न क्रमांक 2 जो की या ठिकाणी कुल्के परिपट्टनम स्पेस स्पोर्ट्स संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। अलीकडेच बातम्यामध्ये पाहिलेले कुलसेकर परिपट्टनम स्पेस पोर्ट कोणत्या राज्यात आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी आपला पहिला पर्याय ए आहे कर्नाटक राज्य, पर्याय बी तमिळनाडू राज्य, पर्याय सी आपल्या समोर आहे महाराष्ट्र राज्य आणि शेवटचा पर्याय आपल्याकडे डी आहे मित्रांनो गुजरात राज्य। तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे कुलकेसे करिपट्टनम हे जे स्पेस पोर्ट या ठिकाणी तमिळनाडू या राज्यामध्ये ते निर्माण करण्यात आले आहे आणि ते भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे स्पेस सेंटर आहे। याविषयी थोडक्यात जर आपण माहिती पाहिली तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की आपल्या भारतातील ते क्रमांक 2 चे स्पेस सेंटर आहे आणि क्रमांक 1 चे स्पेस सेंटर जर तुम्हाला विचारलं तर सतीश धवन स्पेस सेंटर जे की या ठिकाणी आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहे, ज्या ठिकाणापासून आपण PSLV, GSLV किंवा जे काही आपले उपग्रह आहेत त्यांना या ठिकाणी आपण लॉन्च करत असतो। या ठिकाणी तमिळनाडूमधील कुलसेकरीपट्टणम या ठिकाणावर आता एक नवीन स्पेस सेंटर निर्माण करण्यात आलं आहे ज्याचं की उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि मुख्य सुविधा या ठिकाणी ज्या असणार आहेत त्या म्हणजे जे काही लहान उपग्रह आहेत त्यांचं प्रक्षेपण या ठिकाणी या केंद्रावरून केलं जाणार आहे। कारण जे काही सतीश धवन स्पेस सेंटर आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोड निर्माण होत आहे आणि तो लोड कमी करण्यासाठी आणि त्याचबरोबर जे काही स्मॉल सॅटेलाइट आहेत, जे काही कमर्शियल सॅटेलाइट आहेत त्यांना एक प्रक्षेपण केंद्र निर्माण करून देण्यासाठी किंवा ते प्रोव्हाइड करण्यासाठी या ठिकाणी नवीन स्पेस सेंटर या ठिकाणी भारताकडून त्याचं उद्घाटन करण्यात आलं आहे जे की तमिळनाडू या ठिकाणी असलेलं आपल्याला दिसतं। आणि या ठिकाणी असणारा जो काही एकूण खर्च आहे तो खर्च या ठिकाणी आपल्यासाठी काही महत्त्वाचा नाहीये, परंतु कुलसेकरीपट्टनम स्पेस पोर्ट कोणत्या राज्यात आहे असा जर तुम्हाला प्रश्न आला तर तमिळनाडू या राज्यामध्ये या स्पेस सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे। हा सर्वाधिक महत्त्वाचा या ठिकाणी पॉईंट आहे जो की तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचा आहे। चलूया आपल्या प्रश्न क्रमांक 3 कडे जो की या ठिकाणी बायोट्रिंग या संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी प्रश्न पाहूया। अलीकडेच बातम्यामध्ये दिलेली बायोट्रिंग म्हणजे काय अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पहिला पर्याय ए आहे कचरा व्यवस्थापन तंत्रज्ञान आहे ते, पर्याय बी पर्यावरण संवर्धनासाठी वापरली जाणारी ती एक पद्धती आहे, पर्याय सी आपल्याकडे आहे टाकी साफ करणारे ते एक रोबोट आहे आणि शेवटचा पर्याय आपला डी आहे पिकावरील जी काही कीड आहे ते काढण्यासाठी निर्माण केले गेलेले तंत्रज्ञान आहे। अशा प्रकारची व्याख्या या ठिकाणी बायोट्रिंगची करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे बायोट्रिंग हे कचरा व्यवस्थापन तंत्रज्ञान आहे। असा जो पॉइंट आहे तो तुम्हाला एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण हा जो आपला घटक आहे त्या ठिकाणी तुम्हाला दिसून जाईल। तर प्रश्न क्रमांक 3 चं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय ए। आता या ठिकाणी बायोट्रिंग म्हणजे नेमकं काय हे या ठिकाणी आपण समजून घेऊया। सर्वप्रथम जे काही बायोट्रिंग आहे ते कशा प्रकारे कार्य करतं हे जर आपल्याला समजलं तर आपण व्यवस्थित प्रकारे बायोट्रिंग ही जी कन्सेप्ट आहे या कन्सेप्टला या ठिकाणी आपण समजून घेऊ शकतो। कचरा व्यवस्थापनामध्ये आपण बायोट्रिंग तंत्रज्ञान कशा प्रकारे वापरतो तर सर्वप्रथम आपण संकलन करतो, तर कशाचं संकलन करतो जे काही मानवी कचरा
आहे, घरगुती कचरा असेल किंवा स्वच्छतागृहामध्ये निर्माण झालेला कचरा असेल, त्या कचऱ्याला आपण संकलित करतो, त्या कचऱ्याला आपण गोळा करतो. त्यानंतर बायोडायजेस्टरमध्ये तो कचरा आपण आणून एकत्रित करतो. ज्या ठिकाणी जे काही जीवाणू आहेत ते जीवाणू या ठिकाणी एनएरोबिक पचनाद्वारे कचऱ्यातील जे काही सेंद्रिय पदार्थ आहे त्याचं विघटन करण्याचं कार्य करतात. इनएरोबिक म्हणजे ऑक्सिजन ज्या ठिकाणी नाहीये, विदाउट ऑक्सिजन त्या ठिकाणी बायोडायजेस्टर कार्य करते. आता बायोडायजेस्टर कशा प्रकारे कार्य करते हे या ठिकाणी एका एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. फॉर एक्झाम्पल, आपल्याकडे स्वयंपाकघरामध्ये कचरा निर्माण झाला आहे. आता तो जो कचरा आहे तो या ठिकाणी आपण एका टाकीमध्ये टाकणार. मग या टाकीमध्ये जो काही आपण कचरा टाकला आहे त्या कचऱ्याचं विघटन जीवाणूच्या मार्फत होईल. जीवाणूच्या मार्फत या ठिकाणी कचऱ्याचं विघटन होत असताना या एरियामध्ये कसल्याही प्रकारचं ऑक्सिजन नसेल, म्हणजे जी काही हवा आहे ती या ठिकाणी शून्य असेल. मग अशा ज्या ठिकाणी हवा नाहीये त्या ठिकाणी जे काही जीवाणू आहे, जीवाणू काय करतील, हा जो आपल्या घरगुती कचरा आहे किंवा स्वयंपाकघरातील कचरा आहे त्याचं विघटन म्हणजे त्याला ब्रेक करतील, त्याचे छोटे छोटे तुकडे करतील आणि या प्रोसेसच्या दरम्यान त्या ठिकाणी बायोगॅसची निर्मिती होईल. बायोगॅसचं त्या ठिकाणी उत्पादन सुरू होईल आणि बायोगॅसमध्ये जे काही प्रमुख घटक आहेत त्या घटकामध्ये मिथेन गॅस आणि कार्बन डायऑक्साईड हे महत्त्वपूर्ण 2 गॅस असतात. हे तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे, कारण सरळ यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की बायोगॅसमध्ये प्रामुख्याने कोणते 2 वायू असतात, तर मिथेन वायू आणि कार्बन डायऑक्साईड हे 2 वायू त्या ठिकाणी बायोगॅसमध्ये असतात. आणि बायोगॅसचा जो काही वापर आहे तो आपण स्वयंपाकासाठी, त्याचबरोबर पाणी गरम करण्यासाठी आणि घरामध्ये वीज निर्माण करण्यासाठी या 3 कार्यासाठी किंवा इतरही कार्यासाठी आपण बायोगॅसचा वापर करू शकतो. आणि जो काही बायोगॅस या ठिकाणी निर्माण केला आहे त्या बायोगॅसची आपण साठवण करू शकतो आणि साठवणूक केल्यानंतर त्याचा वापरही करू शकतो. आणि त्यानंतर जो काही गॅस आहे या टाकीमधून एकदा का आपण गॅस बाहेर काढला की यानंतर जो काही कचरा मागे उरला आहे त्याला ॲज अ शेतीसाठी आवश्यक असणारे सेंद्रिय खत म्हणूनही त्या ठिकाणी आपण त्याचा वापर करू शकतो. जे की पोषण तत्वाचा जर विचार केला तर हे खूपच महत्त्वपूर्ण असे सेंद्रिय खत आहे, ज्यातून शेतीसाठी आवश्यक असणारे जे काही मूलद्रव्ये आहेत त्या मूलद्रव्यांचा व्यवस्थित प्रकारे पुरवठा होऊ शकतो. या ठिकाणी एक छोटीशी कन्सेप्ट आहे, ती कॉन्सेप्ट ही या ठिकाणी पाहू घेऊया. कन्सेप्ट अशी आहे, पायरोलिसिस. या संदर्भात सरळ तुम्हाला प्रश्न विचारला जातो, पायरोलिसिस म्हणजे काय. एन्व्हायरमेंटमध्ये कचरा व्यवस्थापनामध्ये पायरोलिसिस हे जे तंत्रज्ञान आहे हे कशा प्रकारे कार्य करते, अशा प्रकार जर सरळ प्रश्न आला तर पायरोलिसिस म्हणजे काय, ही एक रासायनिक प्रक्रिया आहे. सर्वाधिक महत्त्वाचा घटक आहे. या ठिकाणी पायरोलिसिस ही एक रासायनिक प्रक्रिया आहे ज्या ठिकाणी ऑक्सिजनच्या अनुपस्थित, म्हणजे ज्या ठिकाणी ऑक्सिजन उपलब्ध नाहीये अशा ठिकाणी उच्च तापमानात सेंद्रिय पदार्थाचे विघटन केले जाते. म्हणजे या ठिकाणी ही जी टाकी आहे या ठिकाणी या टाकीला उच्च तापमान दिले जाते किंवा या टाकीला मोठ्या प्रमाणावर गरम केलं जातं. ज्या ठिकाणी जे ऑक्सिजन आहे ते ऑक्सिजन 0 असतं आणि या ठिकाणी जे काही सेंद्रिय पदार्थ आहेत, म्हणजे जो काही आपल्या शेतातील काडी कचरा, आपल्या घरगुती काडी कचरा असेल तो कचरा या ठिकाणी विघटित होतो म्हणजे त्याचं बारीक बारीक तुकड्यामध्ये रूपांतर होतं. अशा प्रकारची जी काही एकूण प्रक्रिया आहे त्याला आपण पायरोलिसिस असे म्हणतो. UPSC मध्ये अशा प्रकारच्या कन्सेप्टवर सरळ क्वेश्चन मागच्या काही वर्षांमध्ये आयोगाने विचारले आहेत आणि MPSC मध्येही ते विचारले जाऊ शकतात. त्यासाठी आपण तयार असणं आवश्यक आहे. पाहूया आजचा आपला प्रश्न क्रमांक 4. अलीकडेच डेंग्यू तापाच्या वाढत्या प्रकरणामुळे कोणत्या दक्षिण अमेरिकी देशाने आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. अशा प्रकारचा मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक 4 आहे. या प्रश्नात तुम्हाला IMP करायचे, या प्रश्नात तुम्हाला स्टार करायचं आहे. या ठिकाणी पर्याय ए पाहूया, चिली देश. पर्याय बी, पेरू देश. पर्याय सी आपल्याकडे आहे अर्जेंटिना आणि पर्याय डी आपल्याकडे मित्रांनो आहे बोल्व्हिया. तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की अलीकडे जे काही डेंग्यू ताप आहे त्या डेंग्यू तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली होती. परिणामी दक्षिण अमेरिकेचा देश पेरू या देशाने आरोग्य आणीबाणी त्या देशामध्ये जाहीर केली
होती। या ठिकाणी या प्रश्नामध्ये सर्वात महत्त्वाचा जो आपला पॉईंट आहे तो आहे डेंगू ताप, जो की एक सायन्सचा क्वेश्चन आहे। या ठिकाणी कोणत्या देशामध्ये आणीबाणी जाहीर केली होती हा पॉईंट तुम्हाला फक्त केवळ लक्षात ठेवायचा आहे, तो आहे पेरू देश। आणि त्यानंतर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जो डेंगू ताप आहे तो का, त्याची लक्षणे काय याविषयी थोड्याफार प्रमाणात तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। त्या डेंगू तापाविषयी थोडक्यात माहिती घेण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न करूया। तर या ठिकाणी डेंगू ताप कशामुळे होतो, तर यासाठी कारक असणारे कोणते घटक आहेत, तर तो आहे डास हा घटक। डासाच्या चावण्यामुळे डेंगू ताप होऊ शकतो, हा सर्वाधिक महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। आणि हा जो आजार आहे तो एक विषाणूजन्य आजार आहे, हेही तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचं आहे। कारण आयोगामध्ये विचारलं जातं की डेंगू हा जीवाणूजन्य आजार आहे, डेंगू हा विषाणूजन्य आजार आहे, तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की डेंगू हा विषाणूजन्य आजार आहे। त्याचबरोबर डेंगूची नेमकी कोणकोणते लक्षणे आहेत, प्रमुख लक्षणे, यावरही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो। तर डेंगूच्या प्रमुख लक्षणांमध्ये तुम्हाला माहिती असलं पाहिजे की उच्च प्रतीचा ताप येतो, त्याचबरोबर डोकेदुखी, उलट्या होणे, स्नायू आणि सांधेदुखी, आणि विशेष म्हणजे त्वचेवर पुरळ येणे, अशा प्रकारचे लक्षणे या ठिकाणी आपल्याला डेंगू ताप आल्यावर निर्माण होताना दिसतात। या ठिकाणी जो काही डेंगू ताप आहे तो विशेष करून कशामुळे होतो यावर सर्वाधिक फोकस केलं जातं। आणि डेंगू ताप जो आहे हा एडिस नावाच्या जातीची जी काही मादी डास आहे त्या एडिस नावाच्या मादीपासून होतो। आणि विशेष करून एडिस डासामध्ये जी काही या एडिस इजिप्ती या डासापासून प्रामुख्याने या ठिकाणी डेंगू ताप होतो। आणि जो काही डेंगू तापाचा फैलाव आहे तो प्रामुख्याने आपल्याला विषुववृत्ताच्या उत्तरेस आणि दक्षिणेस 35°C आणि जी काही 1000 मीटर किंवा 3300 फूट उंचीवर जे आहे या भागामध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर डेंगू तापाचा किंवा डेंगू या आजाराचा प्रसार होताना आपल्याला दिसतो। आणि खास करून जेव्हा सकाळ आणि संध्याकाळच्या काळामध्ये जेव्हा डास या ठिकाणी चावतात त्या काळामध्ये प्रामुख्याने या आजाराचा प्रसार होण्याची शक्यता असते। पुढचा आपला जो प्रश्न निर्माण होतो तो प्रश्न, जर डास एकदा चावला तर डेंगू ताप होतो का, दोनदा चावल्यावर किंवा अधिक वेळा चावल्यावर डेंगू ताप होऊ शकतो। तर या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे, जर हा संक्रमित डास एक वेळा जरी तुम्हाला चावला किंवा त्याने तुम्हाला काटलं तर त्या ठिकाणी तुम्हाला डेंगू आजार होऊ शकतो, डेंगू हा ताप त्या ठिकाणी तुम्हाला येऊ शकतो। तर अशा प्रकारे जे महत्त्वपूर्ण फॅक्ट्स आहेत जे स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून डेंगू तापाविषयी समजून घेणं गरजेचं होतं ते या ठिकाणी आपण समजून घेतले आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 8 मार्च जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर आपल्या व्हिडिओ लेक्चर सिरीजबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। आणि न विसरता या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनललाही तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट वेळोवेळी जाहीर होतात त्या अपडेटही तुम्हाला वेळेवर भेटत राहतील। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत।